नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत, जी मेडिकल सायन्समध्ये अक्षरशः क्रांती घडवतीये. हो, मी बोलतोय स्मार्ट आयओटी हेल्थकेअरबद्दल. चला तर मग सुरू करूया. हे ऐकायला एखादा सायफाय सिनेमासारखं वाटतंय नाही का? पण गंमत म्हणजे ही आता फक्त कल्पना राहिलेली नाहीये. हे आता खरं होत आहे. एक अशी सिस्टीम जी आपल्या तब्येतीवर 24 तास लक्ष ठेवते आणि काही गडबड होण्याआधीच आपल्याला सावध करते. पण हे सगळं होतं कसं? तर याचं उत्तर आहे स्मार्ट आयओटी हेल्थकेअर सिस्टम. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जिथे वेगवेगळी डिव्हायसेस म्हणजे उपकरणं इंटरनेटने एकमेकांशी जोडलेली असतात आणि ती रुग्णाच्या हेल्थची सगळी माहिती अगदी रिअल टाईममध्ये डॉक्टरांपर्यंत पोहोचवतात. बरं, मग ही स्मार्ट सिस्टम नक्की चालते कशी हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी तिच्या मुळाशी जावं लागेल. म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीवर ती उभी आहे तिला समजून घ्यावं लागेल. या सिस्टमचा पाया आहे आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. याचा सरळ अर्थ काय? तर आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू, अगदी आपला स्मार्ट घड्याळ असो किंवा फिटनेस बँड, या सगळ्या गोष्टी जेव्हा इंटरनेटशी कनेक्ट होतात आणि एकमेकांशी बोलायला लागतात म्हणजे डेटा शेअर करतात, तेव्हा त्याला आयओटी म्हणतात. आणि हेल्थकेअरमध्ये ह्याच गोष्टीचा जबरदस्त वापर केला जातो. ओके, मग ही पूर्ण सिस्टीम बनलेली कशी आहे? म्हणजे जसं गाडीचे वेगवेगळे पार्ट्स असतात, इंजिन, टायर, स्टिअरिंग, तसंच या सिस्टीमचे पण काही मुख्य भाग आहेत. चला तर मग एक एक करून बघूया हे भाग कोणते आहेत. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे सेन्सर्स. ही छोटी छोटी उपकरणं आहेत जी रुग्णाच्या शरीरातून अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे डेटा गोळा करण्याचं काम करतात. हे सेन्सर्स काय करतात माहितीये? ते आपल्या शरीराची भाषाच जणू काही डिजिटलमध्ये ट्रान्सलेट करतात. म्हणजे हृदयाचे ठोके किती आहेत, शरीराचं तापमान किती आहे, ब्लड प्रेशर, ऑक्सिजन लेव्हल, ही सगळी माहिती ते मोजतात. आणि खरं सांगायचं तर हाच डेटा या संपूर्ण सिस्टमचा आत्मा आहे. बरं, मग हे सेन्सर्स असतात कुठे? तर हे बसवलेले असतात आयओटी डिव्हायसेसमध्ये. म्हणजे काय? तर आपलं स्मार्ट वॉच किंवा फिटनेस बँड अशा आपण रोज वापरतो त्या गॅजेट्समध्ये. यांनाच वेअरेबल्स म्हणतात, कारण ते आपण घालू शकतो आणि रुग्णांसाठी हे खूप सोपं असतं. ठीक आहे, सेन्सर्सने डेटा घेतला, तो स्मार्ट वॉचमध्ये आला. पण तिथून तो डॉक्टरांपर्यंत पोहोचणार कसा? इथे खरी भूमिका आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटीची. मग ते वायफाय असो, ब्लूटूथ असो किंवा आपला 4G 5G मोबाईल नेटवर्क, याच्या मदतीने हा डेटा पुढे पाठवला जातो. आता प्रश्न येतो की एवढा प्रचंड डेटा जातो कुठे? तो सुरक्षित कसा राहतो? तर त्याचं उत्तर आहे क्लाउड स्टोरेज. याला तुम्ही एक प्रकारचा डिजिटल हेल्थ लॉकर समजू शकता. एक अशी सुरक्षित जागा जिथे रुग्णाची सगळी माहिती सेव्ह केली जाते आणि फक्त ज्यांना परवानगी आहे तेच ती कधीही बघू शकतात. आणि आता येतो या सिस्टीमचा सगळ्यात स्मार्ट भाग, डेटा ॲनालिटिक्स. इथं खरी जादूचं काम होतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि मशीन लर्निंग म्हणजे ML यांसारख्या टेक्नॉलॉजी वापरून त्या सगळ्या डेटाचं विश्लेषण केलं जातं. आणि हे इतकं पॉवरफुल आहे की यामुळे फक्त सध्याचे आजार कळत नाहीत, तर भविष्यात कोणते आजार होऊ शकतात याचा अंदाजही लावता येतो. कमाल आहे नाही का? बरं, तर आपण आत्तापर्यंत सगळे वेगवेगळे पार्ट्स पाहिले, सेन्सर्स, डिव्हायसेस, इंटरनेट, क्लाउड. आता बघूया की हे सगळे मिळून एकत्र काम कसा करतात, म्हणजे ही सिस्टम चालते कशी. हे समजायला खूप सोपं आहे बघा. स्टेप 1, सेन्सर्स तुमच्या शरीरातला डेटा मोजतात. स्टेप 2, तो डेटा तुमच्या स्मार्ट वॉच किंवा बँडकडे पाठवला जातो. स्टेप 3, तिथून इंटरनेटमार्फत तो डेटा क्लाउडवर जाऊन सेव्ह होतो. स्टेप 4, आता डॉक्टर त्यांच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर हा सगळा डेटा कधीही बघू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप 5, जर तुमच्या हेल्थ पॅरामीटर्समध्ये काही धोकादायक बदल दिसला तर सिस्टम लगेच डॉक्टर आणि रुग्णाला एक इमर्जन्सी अलर्ट पाठवते. ओके, टेक्नॉलॉजी तर आपण समजून घेतली, पण याचा खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग आहे, याचे फायदे काय आहेत? चला, आता यावर एक नजर टाकूया. याचा वापर खरं तर खूप ठिकाणी होतो. म्हणजे विचार करा, घरी राहून रुग्णांवर लक्ष ठेवणं शक्य होतं. ICUमध्ये 24 तास मॉनिटरिंग करता येतं. घरातल्या वृद्ध व्यक्तींची काळजी घेणं सोपं होतं. ज्यांना डायबिटीज किंवा हार्ट प्रॉब्लेमसारखे जुनाट आजार आहेत त्यांच्यासाठी तर हे वरदान आहे. एवढंच नाही तर टेलिमेडिसिन म्हणजे दूरवरून उपचार करणंही यामुळे खूप प्रभावी झालं आहे. याचे फायदे तर जबरदस्त आहेत.
एकतर रिअल टाईममध्ये तुमच्या आरोग्यावर नजर राहते, डॉक्टरांना लगेच निर्णय घेता येतात, कारण सगळा डेटा त्यांच्या समोर असतो. हॉस्पिटलच्या फेऱ्या कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, इमर्जन्सीमध्ये लगेच अलर्ट मिळतो. यामुळे साहजिकच उपचारांचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय, तर आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा आजारी पडण्याआधीच काळजी घेणं शक्य होतंय. पण थांबा, प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, तसंच इथेही आहे. जितके फायदे आहेत तितकेच काही धोके आणि आव्हानंसुद्धा आहेत, आणि त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. सगळ्यात मोठा धोका आहे तो डेटाच्या सुरक्षेचा आणि प्रायव्हसीचा. आपल्या आरोग्याची इतकी महत्त्वाची माहिती सुरक्षित राहील का? हा खूप मोठा प्रश्न आहे. शिवाय या सिस्टमसाठी चांगलं इंटरनेट कनेक्शन लागतं, त्यावर आपण अवलंबून असतो. ही उपकरणं पण महाग असू शकतात आणि ती वापरण्यासाठी थोडं टेक्निकल नॉलेज पण लागतं. ही काही आव्हानं आहेतच. पण ह्या आव्हानांवर मात करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत, आणि हे तंत्रज्ञान भविष्यात हेल्थकेअरला एका वेगळ्याच लेव्हलवर घेऊन जाईल यात शंका नाही. तर मग भविष्यात आपल्याला काय बघायला मिळू शकतं? भविष्यातलं चित्र तर अजूनच भारी आहे. विचार करा, AI आणि IoT वापरणारी स्मार्ट हॉस्पिटल्स, रोबोटिक सर्जरीमध्ये होणारी प्रगती, आरोग्य तपासणीसाठी पूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टीम आणि रुग्णांची दूरवरून अजून चांगल्या प्रकारे काळजी घेणं शक्य होईल. हेल्थ केअर म्हणजे फक्त उपचार नाही, तर एक कंप्लीट अनुभव बनेल. आणि म्हणूनच स्मार्ट IoT हेल्थकेअर ही आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातली एक मोठी क्रांती आहे. ती रुग्णांचं आयुष्य जास्त सुरक्षित, सोयीचं आणि कार्यक्षम बनवत आहे हे नक्की. पण हे सगळं बोलून झाल्यावर जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. जसं जसं टेक्नॉलॉजी आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागेल, तसं डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधला जो एक मानवी स्पर्श असतो, जी एक आपुलकी असते, ती आपण कशी जपणार? तंत्रज्ञान आणि माणुसकी यांचा समतोल कसा साधणार? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.